नगर मनमाड दुरुस्तीसाठी राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोको आंदोलन। आंदोलनादरम्यान आंदोलकांनी गोंधळ घातला। पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्यानं आंदोलन उरकत घेतलं। नगर मनमाड महामार्गाची दुरवस्था आणि त्यावरून होणारे जीवघेणे अपघात यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी राहुरी फॅक्टरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान आंदोलकांमध्येच गोंधळ झाल्यानं रास्ता रोको आंदोलन उरकत घ्यावं लागलं। नगर मनमाड रोडच्या दुरावस्थेमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत शेकडो नागरिकांचे बळी गेले असून रस्त्यावरील खड्डे आणि निकृष्ट दर्जाचं काम यामुळे दररोज अपघात घडत आहेत। अनेकांना अपघातामध्ये जीव गमवावा लागलाय तर काहींना कायमचंच अपंगत्व आलं। या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जीवित सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, यासाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीचे सर्व सदस्य तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान राहुरी फॅक्टरी येथे रस्ता रोको आंदोलन सुरू असताना नगरकडे जाणाऱ्या मार्गावरून विरुद्ध बाजूने अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या शासकीय वाहन आंदोलनास्थळी आले असता पोलिसांनी शासकीय वाहनासाठी आंदोलकांना उठवून रस्ता देण्यास सांगितलं। संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे शासकीय वाहन अडवून धरलं। पोलिसांनी मध्यस्थी करत शासकीय वाहन सूर्यानगर मार्गे ताहाराबाद रोडला बंदोबस्तात नेण्यात आले। या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांचा अनुभव जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी घेतला। या आंदोलनाची कल्पना जिल्हाधिकारी यांना होती। त्या संदर्भात पोलीस अधीक्षक व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या अधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी सायंकाळी बैठक झाली आहे। या बैठकीत महामार्गावरील वाहतूक वळविण्यात येऊन लवकरच महामार्गावरील खड्डे बुजविण्यात येतील असं आश्वासन राष्ट्रीय महामार्गाचे कनिष्ठ अधिकारी सुरेश कदम यांनी आंदोलकांना दिले। या महामार्गावरील अपघाताबाबत दीपक पापडिया, अनिल येवले, जयसिंग घाडगे, प्रशांत मुसमाडे, वसंत कदम, संतोष चोळके आदींनी तीव्र भावना व्यक्त केल्या। SRB न्यूज साठी राजेंद्र उंडे, राहुरी। यासाठी आम्ही बांधील आहोत। पालकमंत्री महोदयाच्या आदेशानं आणि SP ऑफिसला पण आम्ही पत्र लिहून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवजड वाहनं यांचं डायव्हर्जन करत आहोत। तर आज दुपारपर्यंत त्याबाबत निर्णय होईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे हेवी ट्रॅफिक आहे ज्याच्यामुळे कामाची गती थोडीशी कमी झाली, पण तरी पण आम्ही खड्डे बुजवण्याचं काम असेल किंवा जे नवीन काम चालू केले ते खूप जोरात आणि खूप मोठ्या कन्स्ट्रक्शननी चालू केलेलं आहे। आणि आत्ता कामाची प्रगती जर तुम्ही विचाराल तर 7% प्रोग्रेस झालेली आहे। फायनान्शियल प्रोग्रेस जवळपास 7 ते 8% झालेली आहे। आणि त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टरनी जिथं एक टीम काम करते तिथं 2, 3, 4, 5 टीम डिप्लॉय केलेले आहेत। आता सध्या खड्ड्याची परिस्थिती पाहिली तुम्ही, आता सध्या सर्व खड्डे आम्ही बिटुमनने भरायला सुरुवात केली आहे। आणि दुसरा अडचण काय झाली होती, ह्या कॉन्ट्रॅक्टर तर खड्डे भरतोयच, पण त्या अगोदर एक कॉन्ट्रॅक्टर होता खड्डे भरणारा। हे पावसाळी काम वगैरे ते त्याच्या हातात होतं, पण त्याच्यावरती पण आम्ही कारवाई केली आहे। त्याला पण आम्ही बऱ्यापैकी पत्रे वगैरे सर्व काही लिहून आम्ही त्याच्यावरती कारवाई केली आहे। तर आता नवीन जे खड्डे भरायचं काम चालू केलंय कॉन्ट्रॅक्टरनी ते लवकरात लवकर पूर्ण करेल। कोल्हार ब्रिज असेल किंवा आपला बाबळेश्वर असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुरी फॅक्टरी, राहुरी खुर्द, राहुरी इथं डिवायडर लावणे असेल किंवा इलिगल डिवायडर क्लोज करणे असेल, स्पीड ब्रेकर लावणे, खड्डे भरणे, हे कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत। कॉन्ट्रॅक्टर पण त्यामध्ये आमचे सक्षमरित्याने काम करत आहेत। राहिला विषय आज जो रास्ता रोको झाला त्याबाबत आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो। लोकांचा रोष आहे, सगळं आहे, मान्य करतो, पण लोकांच्या जे काही मागण्या आहेत त्या सगळं काही लिहून घेतलेल्या आहेत। आम्ही त्या सर्व मागण्या लिहून घेतलेल्या आहेत। ड्रेनेजच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनात संशय आहे, तो लवकरात लवकर दूर करण्यात येईल। लोकांना फ्लेक्स लावून पाहिजे, लोकांना कोणत्या पद्धतीनं काम चालू आहे याची माहिती पाहिजे असेल तर ती माहिती सुद्धा मिळवण्यात येईल। नागरिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्यापेक्षा ड्रेनेजची उंची जास्त आहे। हे बघा साहेब, पहिले आपण ROW फिक्स करत असतो। ROW फिक्स करताना जे एक्स्ट्रीम लेफ्ट आणि एक्स्ट्रीम राईट आहे, हे बघा समजा ड्रेन जर बांधली नाही, सुरुवातीला रस्ता बांधला आणि नंतर ड्रेन बांधायची म्हणलं तर रस्ता कडेला फोडावा लागेल पुन्हा।
त्यामुळे तुम्ही इथंच नाही, कुठलीही माहिती घ्या, युट्यूबवर टाका, गुगलवर टाका, रस्त्याची सुरुवात करताना काय केलं जातं तर ड्रेन चालू केली जाते साहेब. पण तुम्ही जर म्हणत असाल, तुमच्या मनात संशय असेल, मला एक शंका आहे, हा भविष्यात चौपदरीकरण रस्ता आहे. आत्ताच चौकटीकरण आहे. आता 2च वाहन होऊ शकतात ड्रेनेज झाले नाही साहेब, 2च वाहन बसतील. हेवी ट्रॅफिक आहे ना आपल्याकडे. 2च वाहन बसतील. ठीक आहे साहेब, मी तुमच्या प्रश्नाला बांधील आहे. मी तुमचे प्रश्न लिहून घेतले, त्याबाबत लवकरात लवकर तुम्हाला उत्तर देईल. आणि तुम्हाला टाइम बाउंडेड गोष्ट ही काम पूर्ण करायचंच आहे, आपल्याला पण तुम्हाला पण. त्यामुळे लोकांचं निवेदन स्वीकारले. आमचे साहेब सुद्धा या बाबतीमध्ये खूप प्रगतीपथावर आहेत, खूप मेहनतीने काम चालू आहे. 12 वाजेपर्यंत साहेब काम करतायत, मिटिंग्स घेत आहेत, सर्वांना भेटतायत. काल SP ऑफिसला साहेबांनी भेट देऊन SP ऑफिसला विनंती करून हे ट्रॅफिक डायव्हर्जनची मागणी केली आहे. कॉन्ट्रॅक्टरचे 200 माणसं दिले. शनी शिंगणापूर पासून जे ट्रॅफिक वळवलं त्यासाठी कॉन्ट्रॅक्टरने 200 माणसं दिलेत एक्स्ट्रा. जिथं जिथं बॅरिगेड्स लावले तिथं कॉन्ट्रॅक्टरची माणसं असणार आहेत, सोबत पोलीस पण असणार. तर एवढा आमची एक मागणी होती का या रस्त्याची व्हॅलिडिटी म्हणजे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.